शकत नाहीये. प्लीज फोन उचल विक्रांत. मानसी, मानसी येतेस का? आले आले. काय झालं? काय नाही, एव्हरीथिंग इज ओके. मग झोप येत नाहीये का? मला वाटलं होतं की आज आपल्या खूप गप्पा होतील, पण मग अशी मॅडमचा मूडच नव्हता. माझा आत्ताही मूड नाहीये. का ग ताई? मी जरा विचार करत होते. कसला? मानसी, एक मिनिट ताई, थांब. तुला त्रास होईल, तुला टेन्शन होईल असं आपण काहीही डिस्कस करायला नको. यू जस्ट रिलॅक्स. आय सिरियसली वॉन्ट टू रिलॅक्स मानसी. एक विचार ना सारखा सारखा माझ्या मनात येतोय. असं काहीतरी आहे जे मला डेस्परेटली करायचंय. लाईक बाय हुक बाय क्रूक. प्लीज मला काही टिप्स देशील का? टिप्स कसल्या? म्हणू, डू यू थिंक आय एम लव्हेबल? ऑफकोर्स यू आर. ताई, अगं विसरलीस का? कॉलेजमध्ये आणि ऑफिसमध्ये किती मुलं मागे असायची तुझ्या. ब्युटी क्वीन होतीस तू कॉलेजची. ते सगळं ठीक आहे ग म्हणून, पण मला सांग, विक्रांतनी माझ्या प्रेमात पडावं म्हणून मी काय केलं पाहिजे? माणूस समजून घेतला की आपोआप प्रेम होत असावं. तुला काय वाटतं? विसरण्याच्या आधीच सांगते, गुरुवारी अथर्वची क्रिकेटची मॅच आहे, त्याला सोडायला जाशील ना? ठीक आहे, मला एकदा आठवण करशील ना पुन्हा? काय रे मोहन, लक्षात ठेव ना तू. तुझ्या लक्षात आहे ना परवाच? परवाच काय विसरलीस? बर्थडे पार्टी यार. हा ते लक्षात. तू नको विसरूस यार, तू विसरलीस तर माझं काय होणार? तुला खरं सांगू का, मला ना मुळात एक गोष्टच कळत. मित्रांच्या पार्टीज मध्ये लपवण्यासारखं असं काय आहे? होतात पार्टीज मध्ये ड्रिंक्स, एन्जॉय करतो मी, दॅट्स इट. माझं काय म्हणणं आहे ना की ज्याला जेवढं कळायला हवं त्याला मी तेवढंच सांगतो. उगाच सगळ्यांना सांगून कशाला इश्यू करायचा? आणि मुळात महत्वाचं काय आहे की तुला हे सगळं माहिती आहे. कळलं. आता इथे लेक्चर सुरू करणार आहेस का तू? करू सुरू? सोड, मला काम आहे. जा ना मग. सोड ना, मला काम आहे. हो, मग मला काय रॉक पेपर सीझर खायचं? यार सोड ना, मला काम आहेत ना यार. काय रे? गीता 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 ऐक ना, एक मिनिट प्लीज. काय? तुला ना एक महत्वाची गोष्ट सांगायची. आता काय सांगू? सांग, आता भाव नको पण. बघा नक्की. सांग. नक्की सांगू? सांग. असतेच काय एवढी? इस्त्रीचे कपडे आहेत ना, ते जरा आत ठेव ना, बाहेरच राहिले. आई तुझ खरंच नाही, हे सिरियसच आहे. मला तर कळतच नाही की तू आणि विक्रांत काय करत काय होते. म्हणजे तुला कधी कळलं? काय? अगं, आपण कशाबद्दल बोलतोय? मोनिका प्रेग्नंट आहे त्याबद्दल बोलतोय ना. कधी कळलं? इतका विचार करण्यासारखं काय आहे त्यात? मध्ये एक पूर्ण दिवस गेला, काय हालचाल काय केली नाही तुम्ही? म्हणजे
अगं बाई, तिच्या सगळ्या टेस्ट नको का करून घ्यायला? एक तर ती आजारी पडते सारखी, काय दम नाहीये तिच्यात. हो. आता हे मी तुला सांगायला पाहिजे का? तुम्ही दोघं डॉक्टर आहात ना? नाही नाही, आज ती घरात असती ना तर मी तुम्हाला सांगितलं असतं आत्ताच्या आत्ता तिला घेऊन जा हॉस्पिटलात. हो, पण ती माहेरी गेली आहे ना. या महत्वाच्या गोष्टी विसरू नका. असं कसं विसरेन आई? मोनिका लग्नानंतर पहिल्यांदाच गेली ना माहेरी. हो, मी वाहवत जातोय असं म्हटलंस तरी चालेल. अगं, माझी मोठी नात इतक्या दिवसांनी इकडे परत राहायला आले म्हणून काढला हो हा पसारा. अहो, आता पुढचे किती दिवस हे कारण सांगणार आहात? मोनू आली म्हणून हे केलं, मोनू आली म्हणून ते केलं. बघितलंस म्हणू आजी कशी रागवते मला. आजी, का रागवतेस तू आजोबांना? अगं नाही, रागवत नाहीये मी. मला काळजी वाटते हो त्यांची. आता हे सगळा पसारा काढून बसलेत ना, हे आवरायला लागले ना म्हणजे धाप लागेल त्यांना. अगं, जुन्या आठवणी आहेत, माझ्या नातीच्या लहानपणीच्या आठवणी सगळ्या एकत्र करून गाठोड्यात बांधून ठेवले. कधी कधी वाटतं ते गाठोडं सोडावं आणि त्या आठवणीत रमून जावं. हो आजोबा, मला ऐकायच्यात सगळ्या लहानपणीच्या आठवणी. ए आजी, तू नको ग काळजी करू, मी सगळं आवरून ठेवेन नंतर. तुम्ही सांगा आजोबा. हो का? बरं, मग मी पण बसते. मला पण आवडेल ऐकायला. ये ये ये. हे बाहुली बघितलीस? शशीने आणली होती तेव्हा. कुठे गेला होता ग तू तेव्हा? हो, बँकॉकला नाही का ऑफिसच्या कामासाठी गेला होता, तिथून आणली. आणल्यावर मोनूला दिली. बोलताही येत नव्हतं तिला. मोनू दिवसभर बाहुलीशी खेळली, संध्याकाळी कंटाळली. मग म्हणाली मला दुसरी बाहुली द्या. अहो, शशी आणि अश्विनीनी किती समजावलं तिला, तिकडून एकच बाहुली आणलीये म्हणून. पण हिचा आपला हट्ट सुरूच. मग मग काय, मोनून ती बाहुली तुझ्या समोर ठेवली, म्हणाली घे खेळ. माझं खेळून झालंय आता. आणि हे अगदी छोट पिल्लू होतं तेव्हा. तिला बिचारीला काही कळलंच नाही. ती आपली बाहुलीकडे टकामका बघतच बसली आणि मग हसली. शशी आणि अश्विनी गेलेत तेव्हा वाटलं झालं, सगळं कुटुंब विखुरते की काय. तू माझ्या जागी असती तर काय केलं असतं मोनिका? मला खरं तेच सांगा. माझ्याशी खोटं बोलू नका. मला मापात पाप आवडत नाही.